हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 11. घुंगरांच्या आवाजाने त्याच्या हृदयाने एक तालच पकडला. त्याची नजर सैरभैर फिरू लागली. मांडीवर बसलेल्या सानिध्याला त्याने खाली बसवले. तसा पुन्हा घुंगरांचा आवाज आला. आवाज कुठून येतोय ह्याचा कानोसा तो घेऊ लागला. संपूर्ण हॉलभर आवाज घुमत होता. जसं जसं त्याची नजर थांबत होती तसं तसं पुन्हा आवाज येत होता. आवाजाने सिडला गोंधळात टाकले. सानिध्या त्याला हसू लागली. सिडने बारीक नजर तिच्यावर रोवली. तिने त्याला तिच्या पायांकडे पाहायला सांगितले. तिने पायात घुंगरू घातले होते. पाय हलवू लागली ती तसं घुंगरू छमछम वाजू लागले. सिडला हसू आले. बदमाश, तू आवाज करत होतीस ना? मला वाटलं माझी आद्या ती. सिड सहज बोलून गेला. सानिध्याचे दोन्ही पाय हातात पकडत तिने घातलेले घुंगरू तो न्याहाळू लागला. खूप सुंदर म्हणत त्याने त्याच्या छकुलीच्या पायांवर ओठ टेकवले. टीचरने दिले मला, सानिध्या त्याला म्हणाली. कोण टीचर? सिडने विचारले. आधीची आई, सानिध्या म्हणाली. आधी? आता आधी कोण? सिडने तिला विचारलं. लाजले, सानिध्या म्हणाली. त्याला आवडत नाही ना त्याला आधी बोललेलं मग? सिड म्हणाला. तोच बोलला, तू मला लाज बोलते मग मला लाज वाटते. तू मला आधी बोल. माझे नाव आदिलाज आहे, पण मला फक्त लाज आवलतं. पण तू लाज लाज करते मग मला काही आवलत नाही. तू आधी बोलू शकतेस, फक्त आणि फक्त तू, बाकी कोणीच नाही. बाकी कोणी बोललं तर मी त्याला माझा लाग दाखवेल. सानिध्या तिच्यात आणि राजमध्ये झालेलं बोलणं सिडला सांगू लागते. मित्र भारी आहे तुझा, सिड हसतच म्हणाला. टीचरकडून मी तुझ्यासाठी शिला घेऊन आली आहे, सानिध्या म्हणाली. ए बच्चा, असं मागत नको ग जाऊस कोणाकडे. आपल्याकडे जेवण बनवायला अंकल आहेत ना, ते बनवतील ना मला जे पाहिजे ते, सिड तिला समजावू लागला. ते तसं जेवण नाही ना बनवत जसं टीचर बनवते. शिला बघ किती मत्त केलाय तिने. लादा शिडसाठी शिला गलम करून आण, सानिध्या म्हणाली. हा शिरा खायचा टाईम आहे का बेटा? मला नकोय शिरा वगैरे. मला भूक लागली, मी जेवणार फक्त. मी कपडे चेंज करून आलो, म्हणत सिड आत निघून गेला. एवढी मेहनत करून मी ह्याच्यासाठी शिला आणला आणि हा खानाला नाही बोलतो, सानिध्या स्वतःशीच पुटपुटली. ओठ दुमडून ती टेबलावर तशीच बसून राहिली. राधा, जेवण गरम करून डायनिंग टेबलवर आणून ठेव आणि तू निघ. बाकीचं सगळं उद्या येऊन आवर, टॉवेलने ओले हात पुसत सिड हॉलमध्ये येतच म्हणाला. राधाने जेवणाचे टॉप सगळे डायनिंग टेबलवर मांडले. सिड त्याच्या परीराणीला घेऊन बसला. तुपाचा सुगंध त्याच्या नाकात घुमला. त्याच सुगंधात एक वेगळाच गोडवा त्याला जाणवत होता. खोल श्वास घेऊन त्याने डोळे घट्ट मिटले. मन अगदी प्रसन्न झालेलं त्या सुवासाने. सानिध्याने चमच्यात शिरा घेत त्यावर हळूवार फुंकर मारली. टेस्ट कर, सिडच्या ओठांजवळ तिने तो चमचा धरला. सिडने गच्च मिटलेले डोळे उघडले. क्षणाचाही विलंब न करता त्याने शिरा चाखला. उघडलेले डोळे त्याचे पुन्हा मिटले गेले. एकच नंबर स्वीटहार्ट, आय लव्ह यू, म्हणत त्याने आद्या समजून सानिध्याच्या गालावर ओठ टेकवले. डोळे उघडताच
त्याची नजर आजूबाजूला फिरू लागली. छान आहे ना? सानिध्याने विचारले. सीड स्तब्धच झाला. सीडने तिच्या हातातून बाऊल घेतलं आणि तो पुन्हा पुन्हा तोच शिरा चाखू लागला. पिल्लू, हा शिरा राजच्या आईने बनवलाय की त्यांच्याकडे पण एक शेफ येतो जेवण बनवायला जसं आपल्या घरी येतो? सीडने सानिध्याला विचारलं. लाजच्या आईने बनवला. आज मी लाजच्या घरी गेली होती ना. लाजच्या आईला आज कुठे कथ्थक शिकवायला जायचं नव्हतं ना, मग मीच तिला शिरा बनवायला सांगितला. मी आणि लाजने स्कूलमध्ये पण खाल्ला आणि पलत लाजच्या घरी पण खाल्ला. मला खूप आवडला. सानिध्या सीडला म्हणाली. असं त्रास नाही ना द्यायचं कोणाला. त्याची आई पण दमते ना बच्चा. सीड सानिध्याला समजावतच म्हणाला. तिनेच मला विचारलं की तू काय खाणार. मग मी सांगितलं मला शिरा खायची आहे. लाजला चिकन खायचं होतं पण त्याच्या आईने नाही दिलं बनवून. सानिध्या त्याला म्हणाली. का? सीडने विचारलं. कोंबडी फिरायला गेलेले ना, मग कसे बनवणार? ती फिरून आलीच नाही. सानिध्या म्हणाली. काय? सीडने हसतच विचारलं. कोंबडी फिरायला गेलीये. ती फिरून आली की आपण तिला कापून चिकन बनवू असे टीचर बोलली. आम्ही दोघे वाट बघत बसलेलो पण कोंबडी आलीच नाही फिरून. सानिध्या अगदी निरागसपणे सीडला म्हणाली. अच्छा, असं झालं का? मग? सीडने हसतच विचारले. मग काय, दाल खिचडी केलेली त्याच्या आईने, तीच खाल्ली आम्ही. सानिध्या म्हणाली. तू जेवून आलीस? सीडने तिला विचारलं. हो, मला लाजच्या घरचं जेवण खूप आवडतं. सानिध्या म्हणाली. आता मी एकटा जेवू? सीडने तोंड पाडतच विचारले. मी बसली आहे ना तुझ्यासोबत. लवकर जेव, मला लवकर झोपायचंय. उद्या माझ्या ताथा असणार, लवकर उठवावं लागेल. सानिध्या म्हणाली. त्यासाठी तुला लवकर उठायची गरज नाही. स्कूल सुटल्यावरच कथ्थक असणार आहे. बट तू पायावर अजिबात उभं राहायचं नाहीस. चेअरवर बसून तुला जितके पाय हलवता येतील तितकेच तू हलवणार आहेस. एक्सप्रेशन महत्त्वाचे असतात, कळलं? सीड म्हणाला. टीचरने मला व्यायाम करायला सांगितलाय. तो केला की माझे पाय स्ट्रॉंग होणार. सानिध्या म्हणाली. अजिबात नाही. पायानं जास्त त्रास दिला मग कंबर दुखते, माहिती आहे ना. तू नको ते करत बसली मग मी तुझा ताथा बंद करणार. सीड म्हणाला. सानिध्या तोंड पाडून बसली. सीड तिच्याकडे बघणं टाळत होता. मला लाग आलाय. सीड आपल्याला टाळतोय हे बघून सानिध्या त्याला म्हणाली. राग आलाय तर येऊ देत. तुला त्रास होतो मग मला त्यापेक्षा जास्त त्रास होतो. एक्सरसाइज करायची काहीही गरज नाही. डॉक्टरांना विचारल्याशिवाय आपण काहीही करणार नाही. नेक्स्ट वीकमध्ये आपण जाऊ डॉक्टरांना भेटायला. डॉक्टर बोलली की एक्सरसाइज करा तरच करणार, नाहीतर नाही. राजची आई टीचर आहे, डॉक्टर नाही. सो तिचं सगळं काही ऐकायची तुला काहीही गरज नाही. आणि मला न सांगता काहीही करायचं नाही आहेस, कळालं ना. सीडने रागातच तिला विचारलं. सीडचा राग बघून सानिध्याने रडायलाच चालू केलं. ह्यात आता रडण्यासारखं काय आहे ग पिल्लू. सीडने तिला स्वतःच्या मांडीवर घेत शांत करू लागला. तू डोले मोते केले मग मला भीती वाटली. असं म्हणत सानिध्या मोठ्यानेच रडू लागली. ओ गॉड म्हणत सीडने डोक्यावर हातच मारून घेतला. सानिध्या अजूनही मोठमोठ्यानेच रडत होती. बाबाने उपाशी झोपावं असं वाटतंय ना तुला, म्हणून रडतेस ना.
ठीक आहे, मी नाही जेवत. सिड म्हणाला तसं सानिध्याने रडू आटोक्यात घेतलं. सिडने जेवण न खाता फक्त शिऱ्यावरच ताव मारला. मन अगदी तृप्त झालेलं त्याचं. बाकीचं जेवण तसेच डायनिंग टेबलवर ठेवून तो सानिध्याला घेऊन गॅलरीत फेऱ्या मारू लागला. तिच्या नाजूक पायांवर तो हाताने दाब देऊ लागला. त्याच्या खांद्यावरच ती मान टाकून बसली होती. सकाळपासून राजसोबत मस्ती करून ती इतकी दमली होती की ती तशीच झोपली. ती झोपली ह्याची जाणीव होताच सिडने तिला हलकेच बेडवर झोपवले. तिच्या पायातून घुंगरू त्याने उतरवले आणि तो गॅलरीत निघून गेला. शिरा खूप छान होता, थँक्स. सिडने राजच्या आईला मेसेज केला आणि मोबाईल तसाच हातात पकडून तो गॅलरीतच फेऱ्या मारू लागला. ओठांवर एक हसू त्याच्या आलेलं. आज त्याचं मन अगदी प्रसन्न झालं होतं, त्यामुळेच ते हसू त्याच्या ओठांवर आलेलं. राजच्या आईला भेटण्याची ओढ त्याच्या मनात भासू लागली. तोच मेसेजवर मोबाईलची ट्यून वाजली. त्यात राजच्या आईने त्याला स्माइली पाठवली होती. तो खूप वेळ ती स्माइली न्याहाळू लागला. अचानकपणे फोन रिंग झाला. तसा तो दचकला. मीनाक्षी, एवढ्या रात्री ही का फोन करते म्हणत त्याने तिचा फोन उचलला. येस मीनाक्षी, सिड म्हणाला. छकुलीचे लेग क्लिपर माझ्या घरीच राहिलेत. ती राजच्या घरी होती ना दिवसभर आणि तिथूनच गेली ती. एक्स्ट्रा आहे का तिच्याकडे? मीनाक्षीने विचारलं. हो आहेत, डोंट वरी, आणि थँक्स, सिड म्हणाला. तू प्रत्येक वेळेला थँक्स वगैरे बोलत नको बसूस रे, मीनाक्षी सिडला म्हणाली. सवय आहे ग, सिड म्हणाला. ओह, मग मी काहीच नाही करू शकत, मीनाक्षी त्याला म्हणाली. सिड हसू लागला. उद्या आपली टीम लंचसाठी बाहेर जाते, तू पण येतोयस ना, मीनाक्षीने त्याला विचारले. मला ह्याबद्दल काहीच माहिती नाही. आय मीन मला कोणी काही सांगितलंच नाही, सिड तिला म्हणाला. अरे पण आता मी सांगते आहे ना, मीनाक्षी म्हणाली. सॉरी, बट मला नको वाटतंय, सिड तिला म्हणाला. अरे सौरभने मला तुला इन्फॉर्म करायला सांगितलंय आणि तुला ग्रुपवर ॲडसुद्धा करायला सांगितलंय. तू परक नको रे समजू स्वतःला. सगळे छान आहे तिथे आणि मी असणार ना तिथे. तुला जरा पण अनकम्फर्टेबल वाटणार नाही, प्रॉमिस. बट तू नाही आलास तर आमचा लंच प्लॅन कॅन्सल होईल बघ, मीनाक्षी त्याला म्हणाली. का बरं, असं का, सिडने विचारलं. आपल्या ग्रुपचा नियम आहे, जो कोणी नवीन येतो त्याला मिळून आम्ही पार्टी देतो आणि नंतर तो आम्हा सगळ्यांना पार्टी देतो. सो हा लंच तुझ्यासाठीच आहे. प्लीज आमचा प्लॅन खराब नको करूस, मीनाक्षी म्हणाली. ओके, जाऊयात मग, सिड म्हणाला. नक्की ना, मी तुझा होकार सांगू ग्रुपमध्ये, मीनाक्षीने विचारलं. हो नक्की, सिड म्हणाला. मी तुला ॲड करते ग्रुपवर, आपण तिथे गप्पा मारूयात. बाय, म्हणत मीनाक्षीने फोन कट केला. दुसऱ्याच क्षणी सिडला एका ग्रुपवर ॲड करण्यात येते. सगळी मंडळी त्याचं ग्रुपवर स्वागत करत होती. सिडला ते बघून खूप छान वाटलं. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी आणि विनोद सुरू होते. सिडसुद्धा त्यांच्यात छान रमला होता. वेळेचे भान त्याला राहिलेच नाही. रात्री 1च्या सुमारास सगळे गुड नाईट म्हणून मेसेज करू लागले. तसं त्याने वेळ पाहिली. ग्रुपवर गुड नाईटचा मेसेज टाकून सानिध्याला स्वतःच्या मिठीत घेऊन तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सानिध्याचं सगळं आवरून सिड घराबाहेर पडला. बिल्डिंगच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मीनाक्षी उभी होती. तिला गेटजवळ बघून सिडला थोडं आश्चर्य वाटले. त्याने गाडी तिच्याजवळ थांबवली. तू इथे काय करतेस,
सिडने विचारलं. आत बसू का की बाहेरूनच सांगू? मीनाक्षीने विचारलं. प्लीज कम, सिड म्हणाला. मीनाक्षी दरवाजा उघडून त्याच्या बाजूलाच बसली आणि धाड करून कारचा दरवाजा आपटला. सिडने डोळे मोठे करत तिच्याकडे पाहिले. सॉरी, मीनाक्षी म्हणाली. इट्स ओके, सुस्कारा सोडतच तो म्हणाला. तू इथे काय करतेस? सिडने तिला विचारले. माझं बँकेत काम होतं, तेच करून आले, मीनाक्षी म्हणाली. सिडने घड्याळात पाहिलं. 9 वाजले नव्हते. आत्ता कुठची बँक ओपन भेटली का तुला? सिडने मीनाक्षीला विचारले. बँकेत म्हणजे बँकेत नाही रे. माझा मामा बँकेत काम करतो, त्याला डब्बा द्यायला आलेली. आईने त्याच्या आवडीचं वांग्याचं भरीत केलेलं ना, म्हणून. नंतर मला आठवलं की तू पण थोडं पुढे राहतोस, सो तुझ्याच सोबत ऑफिसमध्ये जावं. मी तुला कॉल करायला जाणार, बट तेवढ्यात तूच बिल्डिंग बाहेर पडताना मला दिसलास, मीनाक्षी सिडला म्हणाली. दॅट्स ग्रेट, सिड म्हणाला आणि त्याने एक जांब दिली. जागरणाने त्याची झोप झालीच नव्हती हे त्याचे डोळे बघून कळत होतं. येणारं हसू आवरत मीनाक्षीने ओठांवर हात ठेवला. उशिरा झोपून लवकर उठायला कसं जमतं यार तुम्हाला? म्हणजे मला सुद्धा जमत होतं आधी, बट आता नाही. सकाळी अर्धी एनर्जी माझी सानूमध्ये जाते आणि अर्धी एनर्जी ऑफिसच्या कामात. पुन्हा घरी आल्यावर सानू आहेच, सिड म्हणाला. छकुलीची आई कुठे? मीनाक्षीने त्याला प्रश्न केला. तसा सिड शांतच बसून राहिला. फ्रेंड समजत असशील तर सांगू शकतोस, मी कोणाला काही सांगायला नाही जाणार. तुझा डायव्होर्स झालाय ना? मीनाक्षीने त्याला विचारले. शी इज नो मोर, सिड म्हणाला. व्हॉट? मीनाक्षी मोठ्यानेच ओरडली. सिड मात्र निर्विकार होता. काही क्षणांनी मात्र त्याचे डोळे पाण्याने भरू लागले. त्याच्या स्टेअरिंगवर असणाऱ्या हातावर मीनाक्षीने स्वतःचा हात ठेवला आणि त्याला धीर देतच ती म्हणाली. आय एम सॉरी. सिडने तिच्याकडे पाहिले आणि तिला स्मित दिले. काय झालेलं तिला? आजारी होती का ती? मीनाक्षीने त्याला विचारले. सिड हुंकरला. मग त्या दिवशी छकुली कोणत्या आईबद्दल बोलत होती? मीनाक्षीने त्याला विचारले. पिलू लहान आहे माझी. तिच्या निरागस मनाचा फायदा उचलणारे भरपूर आहेत माझ्या आयुष्यात. त्यापैकी तीच एक, जी त्या दिवशी आलेली. तिने तिच्या आईला बघितलंच नाही आणि मला तिला त्याबद्दल काही सांगायला जमतही नाही. काही प्रश्नांची उत्तरं मलाच नाही माहिती. शोधायचा मी प्रयत्नसुद्धा तसा केला नाही, कारण शोधून माझ्या हाती काही लागणारच नव्हतं. लांब झालोय मी त्या लोकांपासून, जे माझा आणि माझ्या छकुलीचा निरागस मनाचा फायदा उचलतात, सिड म्हणाला. त्याला अजून प्रश्न करणे मीनाक्षीला योग्य वाटले नाही. ती शांत बसून राहिली. सिडचं नाक मात्र सुरसुर करू लागलं. समोरच असलेले टिश्यू मीनाक्षीने त्याला दिले. सगळं ठीक होईल, प्रेमाने त्याच्या दंडावरून हात चोळतच ती म्हणाली. खूप मिस करतोय मी तिला. आयुष्यातून निघून गेल्यापासून असा एक दिवससुद्धा नाही जेव्हा तिची आठवण आली नाही. काय झालं असेल आणि काय केलं असेल तिच्यासोबत हा विचारसुद्धा मला करवत नाही. छकुलीसाठी म्हणून येणारा प्रत्येक दिवस तिच्या आठवणीशिवाय जगतोय मी. असं किती दिवस मला हे करता येईल, डोंट नो, सिड रडतच म्हणाला. तू मूव्ह ऑन का नाही होत लाईफमध्ये? छकुलीला हक्काची आईसुद्धा मिळेल जी तिला सांभाळेल, मीनाक्षी म्हणाली. सिड तिच्या बोलण्यावर हसू लागला.
अरे हसतोयस का? तुझ्या जागी मी असती तर असंच केलं असतं. असं केल्यावर छकुली दुसऱ्या कोणाला आई बोलत बसली नसती ना, आणि तुझी अशी धावपळसुद्धा झाली नसती, मीनाक्षी म्हणाली. मी असल्या गोष्टींचा विचार कधी केलाच नाही, सीड म्हणाला. अरे मग आता कर, मीनाक्षी अतिउत्साहित होतच म्हणाली. नकळतपणे तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सीडने तिला लूक दिला तसा तिने त्याच्या दंडावरील हात खाली घेतला. सॉरी, ती म्हणाली. दोघेही ऑफिसमध्ये आले. सीड कामात गुंतून गेला, पण मीनाक्षी मात्र त्याला न्याहाळत बसली होती. त्याच्यावरून तिची नजर काही हटतच नव्हती. सीडच्या बाजूच्या डेस्कवर बसलेला सौरभ तिला चिडवू लागला. तिने त्याच्यावर रागभरी नजर फिरवली आणि काही क्षणांनी ती गालातल्या गालात हसू लागली. सीड मात्र डोळे ताणत हातातली कामं संपवण्याचा प्रयत्न करत होता. सानिध्या शाळा संपवून कथ्थक शिकायला वर्गात आली होती. सानिध्याचा पहिला दिवस म्हणून कथ्थक टीचरने तिला स्वतःच्या पुढ्यातच ठेवलं. एका टेबलवर बसवलं होतं. तुझी लेवल 1 आजपासून सुरू होईल. बघ तुला किती पिकअप करायला जमतं ते. पायावर जास्त जोर नाही दिलास तरी चालेल. आज पहिलाच दिवस आहे ना तुझा. सानिध्याच्या पायात घुंगरू बांधतच टीचर म्हणाली. सानिध्या तिच्या त्या काळ्या भोर डोळ्यात बघण्यात हरवून गेली होती. तिने फक्त हो म्हणून मान डोलवली. गुड गर्ल. टीचरने तिला स्मित दिलं आणि बाकी विद्यार्थ्यांकडे ती पाहू लागली. तू कथ्थक कशी करणार? तुला तर उभं राहताच येत नाही, सानिध्याच्या वर्गात शिकणारी मीरा तिला म्हणाली. एक्सप्लेशन महत्त्वाचे असतात आणि मी लवकरच चालणार पण, सानिध्या म्हणाली. व्हेरी गुड. एक्सप्रेशन महत्त्वाचे असतात. मीरा, असं कोणाला डिमोटिवेट नाही करायचं ग राणी. से सॉरी टू हर, टीचर तिला म्हणाली. सॉरी, बट आय एम नॉट डिमोटिवेटिंग हर, मीरा म्हणाली. आय नो बच्चा, बट शी हर्ट्स ना, टीचर तिची समजूत काढतच म्हणाली. सानिध्याला दोघींचं बोलणं काही कळतच नव्हतं. सीडने फक्त प्रेम दिलेलं तिला, पण इतर गोष्टी शिकवायला तो थोडा कमी पडला होता. सानिध्या त्यांच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागली. लेट्स स्टार्ट एव्हरीवन. आज आपण लास्ट आठवड्यात जे अर्धवट राहिलेलं ते पूर्ण करूयात. राणी, तू थोडं माझ्याकडे लक्ष दे, टीचर म्हणाली. ओके टीचर, सानिध्याने बसल्या जागीच मान डोलवली. तथै तत्तथै तत्तिगदा तत्तथै तत्तिगदा तत्तथै तत्तथै तत्तिगदा तिगदा थै तत् तत्तिगदा तत्तथै तत्तै तिगदा थै. टीचरने ताल पकडला आणि ती नाचू लागली. तिचं बघून वर्गातील सगळ्या मुली तसं करू लागल्या. सानिध्या टीचरच्या चेहऱ्यावरील भाव, तिचे हातवारे, तिच्या पायांनी पकडलेला ताल सगळंच निहाळू लागली. तत् तत् थै तत् तिगदा तिगदा थै तत् तत् तिगदा थै तत्. सुंदर लोचन त्यात रंगुनी प्रेम बरसवले माझ्यात दंगुनी. गुंतले रे मी तुझ्या आठवणीत पुन्हा बरसव तेच प्रेम तू माझ्यात दंगुनी. तत्थै तत्तथै तिगदा तत्तथै तत्. टीचरने पुढचं गाणं म्हणायला सुरुवात केली
अगदी बेधुंद होत ती त्यावर नाचू लागली आणि ती थांबली. श्वास तिचे फुलले होते. ती थांबताच सानिध्या टाळ्या वाजवू लागली. टीचरने तिला स्मित दिले. ह्यावरच तुम्ही सगळ्यांनी ताल पकडायचा आहे आता. सुकन्या, मध्ये ये बघू तू, आणि सगळ्यांकडून करून घे. तोपर्यंत मी राणीकडे बघते, म्हणत टीचर राणीजवळ आली. मला येईल, हे खूप सोपं आहे, सानिध्या म्हणाली. लगेचच? टीचरने आश्चर्यचकित होतच विचारले. हो, सानिध्या म्हणाली. सुकन्याने बोलायला घेतले. त त थै तत तिगदा तत थै तत तिगदा तत तै तत सुंदर लोचन त्यात रंगुनी प्रेम बरसवले माझ्यात दंगुनी गुंतले रे मी तुझ्या आठवणीत पुन्हा बरसवते प्रेम माझ्यात दंगुनी तत तत थै तत तगदा तत थै तत तिगदा तत थै तत. सानिध्या बसल्या जागीच नाचून दाखवू लागली. चेहऱ्यावर अगदी तेच भाव होते जे टीचरच्या होते. पायसुद्धा जमेल तसं जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न तिचा चालू होता. टीचरचे हात आपसुकच ओठांवर गेले. गेले 2 आठवडे ती ह्याचा सराव मुलींकडून करून घेत होती, पण सानिध्याने क्षणभरातच ते आत्मसात केलेलं. तू आधी कुठे कथ्थक शिकलीयस का? टीचरने विचारलं. सानिध्याने नाही म्हणून मान डोलवली. मी बलोबल केलं ना? सानिध्याने विचारलं. परफेक्ट, म्हणत टीचरने तिच्या गालावर ओठ टेकवले. सानिध्याला खूप छान वाटलं. मला ती पोएम कशी पाठ होणार? सानिध्याने तिला विचारलं. त्याला पोएम नाही, धून म्हणतात, नाहीतर गाणं म्हणतात, टीचर म्हणाली. अच्छा, सानिध्या म्हणाली. हे शिकलीस मग गाणंसुद्धा लवकरच शिकशील, टीचर तिला म्हणाली. जवळपास 2 तास कथ्थक क्लास सुरू होता. 2 तास कधी उलटून गेले हेच सानिध्याला कळलं नाही. कधी घरी जाऊन बाबाला हेच सगळं सांगते असं तिला झालेलं. संध्याकाळी 7च्या दरम्यान सिड घरी आला. राधा सानिध्याला घेऊन काही घरी आली नव्हती. सिड स्वतःचं आवरून सानिध्याची वाट बघत बसला. दारावरची बेल वाजली तसं त्याने दरवाजा उघडला. दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून त्याचा चेहरा गंभीर झाला. तू? सिड मोठ्यानेच ओरडला. क्रमशः. कोण आलं असेल दारात कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.